मुळुकवाडी मसेवाडी शिवरस्त्याचा 25 वर्षापासूनचा प्रश्न मार्गी. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे ग्रामस्थांकडून आभार. बीड प्रतिनिधी. बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मुळुकवाडी ते मसेवाडी शिवरस्त्याचा प्रश्न तब्बल 25 वर्षांपासून प्रलंबित होता. भूमी अभिलेख कार्यालयात 3 वर्षांपूर्वी 21,000 रुपये मोजणी शुल्क भरूनही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर वस्तीवरील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर तहसीलदार शेळके यांनी कठोर भूमिका घेत पोलीस बंदोबस्तात रस्त्याच्या खुणा करून देत रस्ता मोकळा करून दिला. सरपंच रामकिसन कदम व पांडुरंग कानडे यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना होणारी अडचण दूर झाली. याबद्दल ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आभार मानले आहेत. बीड तालुक्यातील बालाघाटावरील मुळुकवाडी ते मसेवाडी जो शिवरस्ता जो आहे तो गेल्या 20-25 वर्षापासून हा रस्ता प्रश्न प्रलंबित होता. पावसाळ्यामध्ये शाळे मुलं असतील, बाजारात असेल, दवाखाना असेल किंवा खत बी बियाणं असेल यांना मोठ्या प्रमाणात अडचण येत होती. 3 वर्षापूर्वी यांनी भूमी अभिलेख खात्याला मोजणीसाठी 21,000 रुपये फीस भरली होती. मात्र त्या ठिकाणी भव्य लोक या ठिकाणी फिरले होते. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी तहसीलदार शेळके साहेबांकडे पाठपुरावा केला. एकंदरीत पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार शेळके साहेब या ठिकाणी आले होते. त्यांनी खुणा करून दिला. खुणा करून दिल्यानंतर रस्ता काही शेतकऱ्यांचा वाढवला होता. मात्र दुसऱ्यांदा शेळके साहेब या ठिकाणी आले. त्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये हा रस्ता मोकळा करून दिला आणि आज या ठिकाणी पाहिलं त्या ग्रामस्थांची जी अडचण आहे, शेतीचा विषय असेल, मुलांच्या शाळेचा प्रश्न असेल, एकंदरीत हा प्रश्न रस्त्याचा मिटलेला आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि कर्तव्यदक्ष शेळके साहेब सामाजिक कार्यकर्ता म्हणून या लोकांची अडचण, शेतकऱ्यांची अडचण दूर केल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. रस्त्याची अडचण 20-25 वर्षापासून रस्त्याचा प्रश्न आम्हाला मिटलेला नव्हता. ती आम्हाला शाळेतील मुलांसाठी, भाजीपाला आणण्यासाठी, शेतीतील माल बाहेर काढण्यासाठी, दवाखान्यासाठी रस्त्याची एकदम अत्यंत गरज होती आपल्याला. ती आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून मोजणीची फीस भरली. शेळके साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं भरपूर. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. काय झालं नेमकं? आम्ही शेळके साहेबांकडे गेलो आणि सतत पाठपुरावा करून शेळके साहेबांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि तरीही खुणा करून दिल्या तरीही लोक मानत नव्हते. नंतर शेळके साहेबांनी पोलीस बंदोबस्तात रस्ता पूर्ण करून दिला. तरी आभारी आहोत.